त्यामुळे ते घर सोडावं लागलं. मग हे आपलं कंपनीचं घर मिळालं, इथे शिफ्ट झालो. असं सगळं घडलं. बसूया. इथे एवढं सगळं घडलं आणि तुम्हाला काहीच सांगितलं नाही. अरे तू तिकडे ट्रेनिंग मध्ये होतास आणि तू तिकडनं काही करू पण शकला नसता. मग तुला का उगाच सांगा, टेन्शन द्या. असं नाही रे, पण निदान फोनवर बोललो तरी असतो. अशा वेळेस आपल्याच माणसांचा आधार वाटतो. हा, हे खरं. आमचा आधार होता की, पण आमच्या मॅडम आमच्या पाठीशी भक्कम उभे. काहीतरीच काय, मी फक्त माझं कर्तव्य केलं आणि ते कुठल्याही सुनेने केलं असतं. तितकं पण सोपं नाहीये ते. हे जी काय उभी राहिली ना संकटात, त्या हॅट्स ऑफ मिलिंद, हॅट्स ऑफ. नेमका मी इथे नव्हतो, मला बँगलोरला जावं लागलं. तिथे कामात गोंधळ झाला म्हणून थांबावं लागलं. मी तिथेच होतो आणि इथे हे लोक एकटेच होते. आम्ही सगळ्यांनी मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, एकटे हे होते. बरोबर. तुम्ही कधीच एकटे राहू शकत नाही. मानतो तुमच्या स्पिरिटला. याच्या आधी किती प्रॉब्लेम्स आले, पण तुम्ही दोघांनी त्याला हिमतीने फेस केलं. अरे बाबा, त्यासाठी प्रेम असावं लागतं. बायको पाठीशी खंबीरपणे उभी असावी लागते, आता अशी बसलेली असावी लागते. हो, ते तर आहेच. पण याला समजून घेणं महा कठीण आहे. बघितलं किती पटकन चिडतो हा. तुम्ही माझ्यावर कधीच नाही ना चिडत. हा, आता चिडतो कधी कधी मी, पण ठीक आहे ना, चालतं तेवढं. पण एक मात्र खरं, ही समजून घेते. सो स्वीट ऑफ हर. आय लव्ह यू टू. हे काय आहे नवीन? नाही आहे. तुमच्या दोघांची जोडी आहे ना, एक नंबर आहे. सुरुवातीला मी थोडा घाबरलोच होतो. या बाईसाहेब सुरी घेऊन आल्या होत्या आपल्या स्वागतासाठी. मला बघायला मुलाकडची मंडळी आली आहे, सो प्लीज. हो, त्याचबद्दल बोलतोय तू. तुम्ही मध्ये बोलू नका, आपली ओळख नाही. आणि जर का तुम्ही आत येऊन तमाशा केला, आठवत आहे ना तुला? अरे मी विसरूच शकत नाही ते. आजही घाबरतो मी ते आठवलं की. अरे आजही हिने डोळे वटारले ना की मी घाबरतो. अलीकडे नवीन सुरू झालंय. या बोलत काहीच नाही, फक्त रडतात आणि बघतात. हो, कारण माझ्या आजीने सांगितलं, एक चिडला ना की दुसऱ्याने गप्प बसायचं. जोपर्यंत मला अशी समजूतदार मुलगी मिळत नाही ना, तोपर्यंत मी लग्नच करणार. तुम्ही दोघेही आदर्श आहात माझ्यासाठी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?